धुळे जीएसटी कार्यालयामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या 2 जीएसटी निरीक्षकांवर आता धुळे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे। गेल्या अनेक वर्षापासून हे संपूर्ण प्रकरण थंड बसत होतं। ज्यांनी या संपूर्ण प्रकरणी पुढाकार घेऊन तक्रार दाखल केली होती ते सहाय्यक आयुक्त चेतनसिंग राजपूत आपल्यासोबत आहेत। सर, काय नेमकं संपूर्ण प्रकरण होतं आणि अशा पद्धतीनं जीएसटीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत आहेत? मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी कल्याण जीएसटी कार्यालयातील निरीक्षक सागर प्रल्हाद सोनवणे आणि माझगाव कार्यालयातील निरीक्षक गोविंद विक्रम चौरे या दोघांविरुद्ध धुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। सदर दोघे निरीक्षकांचे मल्टिपल फ्रॉड्स, बोगस रिफंड केसेस आणि क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज टू कन्सील द करप्शन या पोलीस तपासादरम्यानच उघडकीस आल्या होत्या। त्या पश्चात माननीय धुळे पोलीस अधीक्षकांनी न्यायालयात अहवाल सादर केला असता स्वतः आदरणीय न्यायालयाने अभियुक्तांविरुद्ध क्रिमिनल प्रॉसिक्युशनचे आदेश दिले होते। आदरणीय न्यायालयाच्या आदेशानुसारच धुळे पोलिसांनी परवा सदर कारवाई केली आहे। इकडील कार्यालय हे आदरणीय न्याय व्यवस्थेचे ऑनरेबल पब्लिक प्रॉसिक्युटर देवेंद्र सिंह तवर यांचे आणि धुळे पोलिसांचे आभारी आहे। अनेक वर्षापासून हे संपूर्ण प्रकरणावर कारवाई करण्यासाठी पोलिसांचा अहवाल असेल किंवा न्यायालयाचा आदेश येईल, यावर दिरंगाई सुद्धा झाल्याचा प्रकार समोर येतोय। काय करणार त्यांच्या विरोधात? काही आपण न्यायालयामध्ये जाण्याची भूमिका आहे आपली? लिसन, इकडील कार्यालयाचा अट्टहास हा व्यक्तिविशेष नाही। सदर संपूर्ण अट्टहास हा शासन महसूल संरक्षणाकरिता आहे। कुठल्याही करप्ट अँड क्रिमिनलची जागा ही शासकीय कार्यालयात नसून कारागृहात आहे। त्याकरता सर्व उचित कायदेशीर मार्गांचा आणि सनदशीर न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करण्यात येत आहे। निश्चितच अशा पद्धतीनं 2 जीएसटी निरीक्षकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर या निरीक्षकांवर गेल्या अनेक वर्षांपासून कारवाई टाळणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात जर न्यायालयात जायची गरज पडली तर न्यायालयात सुद्धा जाण्याची भूमिका सहाय्यक आयुक्तांकडून घेण्यात आली। त्यामुळे निश्चितच अशा पद्धतीनं शासकीय कार्यालयामध्ये भ्रष्टाचार उघड करणारे जर काही आणखी अधिकारी समोर आले तर भ्रष्टाचाराचा जो काही संपूर्ण विळखा सध्या शासकीय कार्यालयाला लागलेला आहे तो कुठेतरी कमी होण्यास मदत होईल यात शंका नाही। प्रफुल्ल खंडागळे, बुलढाणा।